नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अलौकिक, अद्भुत आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करतंय? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे 4-5 मिस कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा कॉलिंग पॅकच संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, हरीश, लवकर आपल्या स्टँडवर ये, MJM हॉस्पिटलला जायचंय. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे, पण गेल्या काही दिवसात जे घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिक होतं. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच माणसांचा अकस्मात मृत्यू झाला होता. बरेचसे असे रुग्ण जे की पूर्णपणे बरे होण्याच्या मार्गावर होते, ते देखील अचानक दगावले होते. रुग्णांच्या अशा अकस्मात मृत्यूचे कारण डॉक्टर्सचा सुद्धा लक्षात येत नव्हते. अजूनही कळत नव्हते की हे असे कशामुळे होते. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती वास्तव्य करत होती आणि तीच हे सगळं करते. बरेच लोकांचे असे म्हणणं होते की ते हॉस्पिटल झपाटलेले आहे, पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्यच होते. म्हणून मीही त्यांना अफवा संबोधत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना, तसंच काहीसं होत होतं. मी पटकन तयारी करून स्टँडवर पोहोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटलला निघालो. मी शिवमला इतक्या तडकाफडकी इथे येण्यामागचे कारण विचारले, तेव्हा त्याने सांगितले की आमचाच एक मित्र आदित्य याचा अपघात झालाय. अजून तो शुद्धीवर आला नाहीये. ते ऐकून मला जरा धक्काच बसला आणि वाईटसुद्धा वाटले. आदित्यचे आईवडील तिथे बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. सकाळपासून आम्ही तिथेच थांबलो. आता संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आईवडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आराम करा. मी आणि शिवम इथे थांबतो. दिवसभराच्या धावपळीमुळे ते सुद्धा थकले होते आणि आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना जरा हायसे वाटले. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. ते उरकून आम्ही बाहेर गप्पा करत बसलो होतो. साधारण 11 वाजले होते. हॉस्पिटलमधली वर्दळ आता कमी होत होती आणि वातावरण शांत होत होतं. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याचा, कुजबुज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून बसून कंटाळून गेलो होतो, म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. मी हॉस्पिटलच्या बाहेर पडलो. रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. तिथल्या वातावरणात भयान शांतता आणि गंभीरपणा जाणवत होता. आकाशात टिपूर चांदणे पडले होते. थंड हवा चालू होती.
मी चालायला सुरुवात केली आणि जसजसा पुढे जाऊ लागलो तशी मला एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली. पाठीमागून कोणीतरी येत आहे असे सारखे वाटत होते, म्हणून मी 1-2दा मागे वळून देखील बघितले, पण कोणीही दिसले नाही. मला आता चांगलीच भीती वाटत होती आणि म्हणून मी परत जाण्यासाठी मागे वळलो आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून मला किंचाळण्याचा आवाज आला. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. मला इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता पटकन हॉस्पिटलच्या आतमध्ये शिरलो. आता मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसून होतो. मी शिवमला मगाशी आलेल्या आवाजाबद्दल सांगितले तेव्हा त्याने तुला भास झाला असेल असे बोलून तो विषय उडवून लावला आणि बोलता बोलता शिवम झोपी गेला. पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल? माझी उत्कंठा जागी झाली. नेमके काय असेल तिथे असा विचार करत मी घड्याळात पाहिले तर 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. त्याने अगोदर सोबत येण्यास नकार दिला, पण बऱ्याच विनवण्या केल्यानंतर तो यायला तयार झाला. आता आम्ही दोघेही त्या दिशेने चालू लागलो. आम्ही दोघे सोबत न चालता मागे पुढे चालत होतो. वॉचमन माझ्या मागून येत होता. तेवढ्यात ते झाड आलेले मला दिसले. मी वॉचमनला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो की हे बघा, हेच ते झाड. इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. एवढे बोलून मी मागे वळलो, पण वॉचमन तिथे नव्हताच. अरे, हा कुठे गेला? आत्ता तर आपल्यासोबतच होता असा विचार करत आणि इकडे तिकडे पाहत मी वॉचमनला शोधू लागलो. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. आता मला चांगलीच भीती वाटत होती. वॉचमनला शोधत मी त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिले आणि माझी बोबडीच वळली. भीतीने माझे हातपाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळालेलं आणि जागोजागी कापलेलं होतं. हातांची नखं लांबलचक एखाद्या धारदार सुईसारखी भासत होती. मी दबक्या पावलांनी मागे सरकलो, जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते. मी तिथे पोहोचणार, पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला माझ्या असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने सरपटत ती माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता नाही. भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, हरीश, काय झालं? असा का पडला? चक्कर वगैरे आली का? शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिले तर ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो, म्हणून मला धीर देत शिवम आत घेऊन गेला. मनात विचार आला,
की आज माझा मित्र देवासारखा धावून आला. पण हे प्रत्यक्षात घडले की हा फक्त माझा भास होता हे मला समजत नव्हते. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचरत होते. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नख खुपसण्याच्या खुणा होत्या. आणि शिवम मला विचारत होता की काल रात्री तू वॉचमनला बघितले होतेस का, कारण तो काल मध्यरात्रीपासून गायब असल्याचे हॉस्पिटलचे स्टाफ बोलत होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.